पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप वेगळे लढण्याची बातमी आली तेव्हा ही नुरा कुस्ती असेल असा अंदाज बांधला जात होता. पण अजित पवारांनी सुरुवातीपासूनच पीएमसी पीसीएमसी मध्ये भाजपकडून गैरकारभार केल्याचे आरोप केले. अजित पवारांच्या आरोपांविरुद्ध भाजपकडून 70,000 कोटींच्या घोटाळ्याचं हत्यार काढलं गेलं. प्रचाराच्या शेवटच्या दिवसाकडे येईपर्यंत दोन्ही पक्षात चांगलाच खेळ रंगला. शेवटचा डाव टाकला तो अजित पवारांनी. सिंचन प्रकल्पाची किंमत कोणी आणि का वाढवली याची फाईल असल्याचा दावा अजित पवारांनी केला. अजित पवारांनी केलेल्या आरोपांनुसार 1999 ला राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा त्यांच्याकडे जलसंपदा खातं होतं. पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल त्यांच्याकडे आली तेव्हा प्रकल्पाची 310 कोटी किंमत पाहून त्यांना धक्का बसला. याबाबत एक वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रकल्पाची मूळ किंमत फक्त 200 कोटी रुपये असल्याचं कबूल केल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. पण 1999च्या आधी सत्तेत असलेला भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारनं पार्टी फंडसाठी 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्याचवेळी काही अधिकाऱ्यांनीही स्वतःसाठी 10 कोटी रुपये जोडले आणि 200 कोटींचा प्रकल्प थेट 310 कोटींवर नेण्यात आला असा दावा अजित पवारांनी केलाय. संबंधित व्यवहाराची फाईल आजही त्यांच्याकडे असल्याचंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे या आरोपांनंतर सिंचन घोटाळ्याच्या चर्चा वेगळ्या वळणावर गेल्यात. पण 27 वर्ष त्यांनी ही गोष्ट लपवून का ठेवली? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही आणि आत्ताच याबाबत उल्लेख का केला? असे अनेक प्रश्न अजित पवारांच्या बाबतीतही उपस्थित होत आहेत.